कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची ओळख, दस्तावेज आणि सरकारी नोंदी वर्षानुवर्षे सक्रिय राहतात. कुटुंब दुःखात असते, पण त्याच वेळी मृत व्यक्तीचे पॅन कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जर व्यवस्थित रद्द केले नाही तर त्यांचा गैरवापर होण्याचा धोका वाढतो. फसवणूक करणाऱ्यांसाठी ही माहिती सुवर्ण संधी ठरू शकते. मृत व्यक्तीच्या नावाने बँक खाती उघडणे, कर्जासारख्या गोष्टी करणे, अनधिकृत व्यवहार, अगदी गुन्हेगारी नेटवर्कपर्यंत अशा दस्तावेजांचा वापर होत असल्याची उदाहरणे देशभरात आढळतात. त्यामुळे मृत व्यक्तीच्या ओळखपत्रांचे डिॲक्टिव्हेशन करणे हे नैतिक, कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारीचे कार्य आहे. जीवनात आपण बहुतेक फक्त जन्म प्रमाणपत्र, आधार किंवा पॅन मिळवण्याची प्रक्रिया जाणतो, पण मृत्यूनंतर काय करायचे हे खूप कमी लोकांना ठाऊक असते. पॅन कार्ड रद्द करण्यासाठी आयकर विभागाकडे मृत्यू प्रमाणपत्रासोबत फॉर्म सादर करणे आवश्यक असते. यासाठी अधिकृत पोर्टलवरून किंवा जवळच्या पॅन सेवा केंद्रातून अर्ज केला जाऊ शकतो. कायदेशीर वारसाने मृत्यूचे प्रमाणपत्र, पॅन कार्डाची प्रत आणि स्वतःची ओळख सादर करावी लागते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आयकर विभाग त्या क्रमांकाला निष्क्रिय करतो. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा टप्पा टाळल्यास मृत व्यक्तीच्या नावाने बेकायदेशीर व्यवहारांची शक्यता वाढते. मृत्यूची माहिती कर प्रणालीला कळल्याने इतर आर्थिक प्रक्रिया सहज बंद करता येतात. वोटर आयडी रद्द करण्याची प्रक्रिया देखील तितकीच महत्त्वाची आहे. स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा BLO म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसर यांना मृत्यू प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्राची प्रत दाखवून अर्ज करता येतो. अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन पर्यायही उपलब्ध आहेत. मृत व्यक्ती मतदार याद्यांमधून हटविणे ही लोकशाही प्रक्रियेची शुद्धता राखण्यासाठी आवश्यक आहे. निवडणूक विभागाला माहिती मिळाली की संबंधित 9 मतदार यादीतून काढून टाकले जाते. मृत व्यक्तीच्या नावावर मतदान झाले तर त्याला फेक वोटिंग म्हणतात आणि हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे नोंदी व्यवस्थित करणे म्हणजे भविष्यातील वाद आणि संशयांना थांबवणे. पासपोर्टसाठी प्रक्रिया अधिक संवेदनशील असते, कारण हा दस्तावेज आंतरराष्ट्रीय ओळख सांगतो. मृत्यूनंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात मृत्यू प्रमाणपत्रासह अर्ज सादर करावा लागतो. कायदेशीर वारसाची ओळख आणि नाते सिद्ध करणारी कागदपत्रे महत्त्वाची असतात. अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर पासपोर्ट रद्द केला जातो. काही वेळा तो कुटुंबाकडे ठेवला जातो तर काही वेळा परत मागवला जातो. पासपोर्ट सक्रिय राहिल्यास चोरटे किंवा पडद्याआड काम करणारे लोक त्याचा वापर करून तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसारख्या कार्यात सहभागी होऊ शकतात. ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात RTO मध्ये मृत्यू प्रमाणपत्रासोबत अर्ज करायला लागतो. संबंधित राज्याच्या नियमानुसार वारसाचा ओळख पुरावा आणि मृत व्यक्तीचे लायसन्सची प्रत सादर करावी लागते. प्राधिकरण लायसन्स प्रणालीमध्ये मृत्यूची नोंद करतो आणि ते निष्क्रिय करतो. काही वेळा कुटुंब सदस्य भावना म्हणून लायसन्स जपून ठेवतात, परंतु डिजिटल रेकॉर्ड निष्क्रिय करणे अत्यावश्यक आहे. वाहन चालविण्याची परवानगी जर मृत्यूनंतरही डेटाबेसमध्ये दिसत असेल तर कोणीतरी ते वापरून अपघात किंवा गुन्हा करू शकतो. या सर्व प्रक्रियांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे मृत्यूची अधिकृत नोंद. मृत्यू प्रमाणपत्र हे सर्व ओळखपत्रे रद्द करण्याचे मुख्य साधन आहे. अनेक कुटुंबांना वाटते की एकदा मृत व्यक्तीचे आर्थिक व्यवहार बंद झाले की सर्व काम संपले, पण वास्तव वेगळे आहे. सरकारी डेटाबेसमध्ये नोंदी अद्ययावत न केल्यास त्या व्यक्तीची ओळख समाजात जिवंत राहते. हे केवळ गैरवापराची शक्यता निर्माण करत नाही, तर पुढील वारसांसाठीही अनेक कायदेशीर गुंतागुंत निर्माण करू शकते. आज डिजिटल जगात प्रत्येक ओळख ही शक्ती आहे. मृत व्यक्तींच्या ओळखपत्रांचे तातडीने डिॲक्टिव्हेशन करणे म्हणजे त्यांची प्रतिष्ठा राखणे आणि कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करणे. जर तुमच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर दुःखातून बाहेर पडायला वेळ लागतो, पण त्यांची ओळख सुरक्षित ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे. सरकारी कार्यालयात जाणे किंवा ऑनलाईन अर्ज करणे थोडे त्रासदायक वाटू शकते, पण भविष्यकाळात मोठ्या समस्यांपासून ते तुम्हाला वाचवते. शेवटी या प्रक्रिया जाणून घेणे म्हणजे समाजाला सुरक्षित ठेवणे. मृत्यू हा अपरिहार्य आहे, पण नंतरची जबाबदारी ही जिवंतांची आहे.